बहिरीच्या घुमटीच्या टाक्याबद्दल आणखीन थोडंसं. बहिरीच्या घुमटीचा ढवळे घाटातनं येता येत असलं, त्याशिवाय आणखीन एक पर्यायी मार्ग आहे. जोर हे वाई तालुक्यातलं सातारा जिल्ह्यातलं एक धरणाकाठचं शेवटचं गाव आहे. त्या गावातनं सुद्धा आपल्याला 1-1.5 तासाच्या सोप्या चालीच्या ट्रेकने बहिरीच्या घुमटीपाशी येता येतं. आणि दुसरा जोरच्या आजूबाजूचे डोंगर म्हणाल तर हे आत्ता आपल्याला दिसतंय साधारण आर्थर सीट आणि महाबळेश्वर या भागातल्या सगळ्या पॉईंटच्या खालचं पदरातलं जंगल आहे. हे आपल्या दक्षिणेला आहे. उत्तरेला आपल्या जोर गावाच्या माथ्यावरती कोळेश्वरचं प्राचीन पठार आहे. तिथे वरती एक शिवालयसुद्धा आहे. आणि जोर गावात आम्हाला साधारण मुंबईतनं यायला 5-6 तास लागले. त्याच्यापुढे सामानाची जुळवाजुळव आणि माणसांची जुळवाजुळव आणि बाकीचं सामान खरेदी वगैरे सगळं करून झाल्यानंतर 1-2 तासात आम्ही निघालो. त्याच्यापुढे 1.5 तासामध्ये आम्ही 1.5-2 तासात टाक्यापाशी पोचलो होतो. आणि आता झिमझॅम खातोय. फर्स्ट थिंग देयर वॉज अ क्वेश्चन. बहुत लोग पूछ रहे थे कि हेच टाका का घ्यायचं साफ करायला. आई हैव बीन ट्राइंग टू डू दिस सिस्टम फॉर ऑलमोस्ट अबाउट 3 years कि ये पानी का टंकी हम लोग क्लीन करेंगे, बिकॉज देर आर ओनली 2 water cisterns एन रूट दिस ट्रेल कॉल्ड ढवळे घाट. ढवळे घाट या घाटमार्गाला वापरत असलेली ही 2च पाण्याची टाकी आहेत. ढवळे घाट हा जुना व्यापारी मार्ग असून कोकणात समुद्रमार्गे परदेशातून आयात झालेला माल पूर्वी घाटावर चढवण्यासाठी या मार्गाचा वापर केला जात असे. त्या घाटाच्या देवतेला बहिरी देव असं म्हणतात. त्या बहिरीच्या देवापाशी 2 पाण्याची टाकी आहेत. त्यातलं एक पाण्याचं टाकं 4 वर्षापूर्वी केलेल्या ट्रेकमध्ये लक्षात आलं होतं की थोडंसं गढूळ व्हायला सुरुवात झाली आहे. आणि एक 15 दिवसापूर्वी आमचा डोंबिवलीतला एक मित्र आहे प्रसाद तांदळे, त्याला सांगून या भागाची आणि टाक्याची रेकी करून घ्यायला सांगितली की आपल्याला जे काम करायचं त्याची आधी पूर्व माहिती असू दे की टाक्याची डायमेन्शन्स काय आहेत, आकार किती आहे, खोली किती आहे, गाळ किती आहे, माती किती आहे, किती माणसं लागतील, साधनसामुग्री काय लागेल. मग त्यानुसार त्याने केलेल्या पायलटनुसार वी डिसाइडेड टू डू दिस ॲक्टिव्हिटी विथ हुएवर इज अवेलेबल. इनिशियली वी वर सपोज टू गो 8 people अँड एंड ऑफ द डे इट टर्न्स आउट टू बी ओनली 3 of us. आणि गावातल्या आपल्या 2 साथीदारांना बरोबर घेऊन हे काम 2 दिवसात केवळ त्यांच्या मदतीमुळे पूर्ण झालेलं आहे. हे आपले एक मामा आहेत. मामा तुमचं नाव? बाळू कदम. बाळू कदम. आणि हे आणखीन एक आपले मामा आहेत आपल्यासोबत असलेले विठ्ठल यादव. अतिशय मोलाची मदत लाभलेली आहे. आम्ही नाफडे दगड गोळा करण्यामध्ये बिझी आहेत. रंगीबेरंगी आर्किटेक्चर क्लिअर झालेले आहेत फर्स्ट क्लासनी. लवकरच पार्टी मिळण्याची अपेक्षा आहे.
see, we have kept the trail intact. We're done with water system cleaning. Now we have opened the channel a bit so that whatever slush water and mud water and rainwater stream that was coming into the water system, and probably that is the reason why slush and mud was getting accumulated. Now that will be diverted to a different path, and hopefully it will not enter into water system and keeping the water tank intact for probably long way to come. For the next summer. Hopefully we will come back in October or November to see the water system filled with pure turquoise blue green water.